संग्रामच्या चाकोरीबद्ध दिनक्रमाला सुरुवात झाली होती. सकाळी 10:30 वाजता मुन्ना शेठची कार त्याला नेण्यासाठी तारामध्ये येत होती. 11 वाजता तो ऑफिसमध्ये जात होता. मुन्ना शेठच्या मर्जीतील खास अधिकारी म्हणून त्याला हाताखालचे लोक मानत होते. तर त्याचे समवयस्क त्याच्या मनमिळावू, लाघवी, आनंदी स्वभावानं मित्र बनले होते. त्याच्या आकर्षक आणि देखण्या व्यक्तिमत्वानं ऑफिसमधील अनेक तरुणी त्याच्या सहवासासाठी आसावल्या होत्या. पण तो कुणालाही न दुखाविता त्यांना कौशल्यानं टाळत होता. त्या साऱ्या जणी त्याच्या नावानं खिन्न, उदास असा उसासा टाकीत होत्या. अगदी असं झालं होतं. खरंच तो ऑफिसमध्ये आला त्या रुबाबदार दृष्टिक्षेपानं सारं ऑफिस जिंकलं गेलं. असेच 2 महिने निघून गेले होते. पहिला पगार झाला. त्या दिवशी तो भयंकर आनंदित होता. कारण त्या दिवशी शेठजींनी त्याला जो अनपेक्षितरित्या पगाराचा आकडा सांगितला होता तो त्याच्या कल्पनेतही न बसणारा होता. कारण तो पहिल्या दिवशी हजर झाला त्या दिवशी शेठजींनी पगाराची कोणतीही अपेक्षा जाणून घेतली नव्हती. पण पगाराच्या दिवशी दुपारी शेठजींनी त्याला केबिनमध्ये बोलावलं. त्यावेळी कंपनीचे पार्टनर आणि अधिकृत जनरल मॅनेजर सी.पी. मेहता तिथे शेठजींच्या बाजूलाच बसले होते. त्यांना पाहून संग्रामनं स्मित केलं आणि जवळच आदबीनं उभा राहिला. तेव्हा मेहता हसून म्हणाले, "बी सीटेड प्लीज यंग मॅन." "थँक्यू सर." असं म्हणत तो खुर्चीवर बसला. मुन्ना शेठने आपली पेटती सिगारेट ॲश पॉटमध्ये ठेवली आणि आपले हात समोर टेबलावर ठेवीत ते संग्रामला म्हणाले, "मिस्टर संग्रामसिंग ठाकूर, तुम्ही फर्ममध्ये कामाला लागल्यापासून आज महिना झाला. तुमच्या कामाविषयीचे वक्तशीरपणाचे रिपोर्ट्स फार चांगले आहेत. आपलं हार्दिक अभिनंदन. तुमचं काम तुम्ही जबाबदारीनं पार पाडता आहात. आता असं सांगा, आपली वेतनाविषयीची अपेक्षा तरी काय आहे ते?" मुन्ना शेठच्या ह्या प्रश्नानं तो चांगलाच गोंधळून गेला. त्यांच्या अनपेक्षित प्रश्नानं त्याला काही बोलणं सुचलं नाही. तो एवढंच म्हणाला, "सर, मी त्याविषयी बोलू शकत नाही. आपण माझ्यासाठी इतकं काही केलं आहे की मी आपल्याकडे नव्यानं अपेक्षा करणं कृतज्ञपणाचं ठरेल." त्यावर मुन्ना शेठ दिलखुलास हसले. त्यांनी संग्रामला क्षणभर न्याहाळला. मग ते म्हणाले, "मिस्टर संग्रामसिंग ठाकूर, हा आपला व्यवहार आहे. उपकाराची भावनाही तुम्ही मनात आणू नका. मुन्ना शेठना फक्त सौद्याची भाषा समजते, उपकाराची नाही. तुम्ही कंपनीसाठी कष्ट घेताय, व्यवस्थापन क्षेत्रातील सारं कौशल्य पणाला लावताय. त्यामुळं कंपनीला दरमहा लाखो रुपयांचा नफा होतोय आणि या साऱ्यांच्या मोबदल्यात मी जर आपल्याला महिन्यात 1,500 रुपये मानधन दिलं तर त्यात उपकार मानू नयेत." शेठजींनी त्याचा महिन्याचा पगार 1,500 रुपये असल्याचं मोठ्या कौशल्यानं सांगितलं होतं. क्षणभर त्याचा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसला नाही. तो अविश्वासाने त्यांच्याकडे पाहत राहिला. तसं मुन्ना शेठनी त्याला विचारलं, "आपणास काही सुचवायचं आहे का?" त्यावर संग्रामनं काहीशा संकोचानं सांगितलं, "मला वाटतं माझ्या कामापेक्षा पगारच अधिक मोठा आहे." त्याच्या शब्दांवर शेठजी मोठ्यानं हसले. "मिस्टर ठाकूर, हा तुमचा 8 तास कामाचा पगार नाही. तसं काम तर कंपनीचा प्रत्येक कामगार करीत असतो. हा तुमचा पगार तुमच्या कामाचा नाही, कंपनीच्या उत्कर्षासाठी वापरल्या जाणाऱ्या ज्ञानाचा अल्पसा मान राखण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. एनी ऑब्जेक्शन मिस्टर सी.पी.?" मुन्ना शेठनी मेहतांना विचारलं. "नो सर." मेहता हसून उत्तरले. पण संग्रामच्या मनाचा गोंधळ कमी झाला नाही. त्याला वाटलं, आपल्याला काही काम नाही, केवळ एका सुंदर आलिशान केबिनमध्ये बसून राहतो, फाईल्स तपासतो, सह्या मारतो, एवढ्यासाठी हा पगार? तसे कामाचे पेपर फारसे महत्वाचे नसतात. एखादं पत्र असतं, काही बिलं असतात. आपल्यालाही कामाचा त्रास वाटत नाही. मग हे काय? हा पगार एवढा का म्हणून? थोड्या उशिरानं पगाराची रक्कम घेऊन संग्राम तिथून बाहेर पडला आणि मुन्ना शेठ हसू लागले. सी.पी. मेहता त्यांच्याकडे गंभीरपणे पाहत होते. त्यांना मुन्ना शेठने विचारलं, "काय पाहत आहात मिस्टर मेहता?" "विचार करतोय मुन्ना शेठ. या भोळ्या निष्कपटी पोराशी कसला डाव खेळता याचा? सांगा मुन्ना शेठ, कोणता डाव तुमच्या मनात चालला आहे ते?" मेहतांनी त्यांना संशयानं विचारलं. मुन्ना शेठ खुश होऊन हसले. डोळ्यात पाणी येई तो हसले आणि म्हणाले, "मिस्टर मेहता, धाग्याधाग्यांनी जाळं विणणं हा कोळ्याचा स्वभाव आहे. त्यात अनायासे गुरफटणं हा कीटकांचा स्वभाव आहे. दोघांच्याही स्वभावाला पर्याय नाही.
क्षणभर मेहतांनी त्यांच्याकडं रोखून पाहिलं आणि ते म्हणाले, मला वाटतंय मुन्ना शेठ, हा डाव आपण खेळू नये. कारण सगळ्या डावात दान आपल्या बाजूनं पडेल हे सांगता येत नाही हो. सावध सदैव बेसावध असतं असंही नाही. नाहीतर शिकारीसाठी जाऊन सावजाऐवजी जातीवंत शिकारी सावज ठरायचा. मेहतांच्या शब्दांनी मुन्ना शेठनी दीर्घ उसासा सोडला. ते म्हणाले, ते तर आधीच झालेलं आहे. या मुन्ना शेठची शिकार एका बावऱ्या चंचल डोळ्यांच्या भोळ्या भाबड्या हरिणीनं आधीच केलेली आहे. हाय. मुन्ना शेठनी खुर्चीवर मान टाकली. मेहता गंभीरपणे पाहत राहिले. तर मुन्ना शेठच्या डोळ्यांसमोर निर्मलेची भोळी निष्पाप अशी नृत्याभिनयातील लावण्यवती मूर्ती उभी राहिली. संध्याकाळी तो ऑफिसातून घरी जायला निघाला. वाटेत गाडी थांबवून त्यानं कमलाबाईंसाठी निर्मलासाठी काही खरेदी केली. थोडी मिठाई घेतली आणि तो घरी निघाला. रोजच्या पेक्षा थोडा उशीर झाला होता. घरी आपली वाट पाहत असतील असं त्याला वाटलं. आपला पगार दाखवून आईला खुश करण्यासाठी त्याचा जीव फार उतावीळ झाला होता. दाराशी कार थांबविताच त्यानं कारच्या ड्रायव्हरच्या हातावर आग्रहानं 10 रुपये ठेवले आणि तो मोठ्या आतुर मनानं आत निघाला. त्याला माहीत होतं, आज आपल्याला पहिला पगार, तोही 1,500 मिळाल्याचं समजताच आपल्या आईला निर्मलाला केवढा तो आनंद होईल. त्यानं मोठ्यानं हाक घातली, आई, निर्मला, अगं आत काय करताय? बाहेर या. त्याच्या हाकेतील अनावर आनंदाने आतुरता जाणून निर्मला आणि कमलाबाई बाहेर आल्या. तो अतिशय आनंदित होऊन म्हणाला, आई, अगं आज पगाराचा पहिला दिवस. तुझ्यासाठी काय आणले पाहिलंस? संग्रामनं हातातील पार्सल उघडलं. त्यातली जरीची शुभ्र पातळ आणि उबदार शाल पाहून त्या म्हणाल्या, आजच त्याची एवढी काय गरज होती ती. ते असू दे ग, आवडली की नाही सांग, त्यानं विचारलं. एवढ्या कौतुकानं प्रेमानं आणलंयस, ते न आवडायला काय झाले मला? साधा खण आणला असतास तरी समाधान होतं बाबा. काय वस्तू आणली त्या वस्तूपेक्षा त्यामागील भावना, प्रेम हे मोलाचं असतं बघ. वस्तू क्षणभंगूर असतात, प्रेमभावना चिरंतर असते. कमलाबाई म्हणाल्या. मधल्या सोप्यात निर्मला कुतूहलानं उभी होती. तिला पाहताच कमलाबाईंनी विचारलं, ते जाऊ दे, पण एक सांग, निर्मलेसाठी काय आणलंयस की आलास तसाच मोकळा? त्यांच्या प्रश्नानं संग्रामनं चटकन जीभ चावली. मान हलवीत तो म्हणाला, छे ग, अगदी विसरूनच गेलो बघ. निर्मलाची आठवणच राहिली नाही मला. तशी निर्मला हिरमुसली. डोळे तिचे पाणावले. तोंड फिरवून निघून जात ती म्हणाली, कुणीच काही नको आणायला मला. तो मला कशाला काय आणील? मी त्याची कोण आहे ग? त्यावर संग्राम मोठ्यानं हसला आणि रुसून आत जाणाऱ्या निर्मलेला अडवून धरीत नवकोरो वॉच आणि मागे कपाटावरती ठेवलेली गर्भ रेशमी साडी त्यानं तिच्या समोर धरली आणि तो म्हणाला, निमा, रुसतेस काय ग अशी? हे बघ काय आणलं ते तरी. निर्मलाची नजर तिथं खिळली. ती गर्भ रेशमी साडी, ते घड्याळ. ती खुशीनं हसली आणि म्हणाली, हे सारं जीवापाड सांभाळेन मी. आवडलं ना ग तुला? तिनं ती साडी, ते घड्याळ घट्ट कवटाळलं. तसा पाणावल्या डोळ्यांनी भरल्या मनानं उभ्या असलेला संग्राम समाधानानं म्हणाला, आज रिस्ट वॉच आणलं, साडी आणली आणि आता लवकरच सारे हट्ट पुरवणारा नवरा आणायचाय तुला, त्यानं सांगितलं. लाजलेल्या निर्मलानं कमलाबाईंच्या कुशीत मूग लपवलं आणि ती म्हणाली, मला इथून घालवण्याची घाई झाली असेल, पण मी निक्षून सांगते आईला, सांभाळून घ्यायचं मला. तिला सोडून मी जाणार नाही कुठेही. तिच्या डोकीवर प्रेमानं मायेनं हात फिरवीत कमलाबाई म्हणाल्या, निर्मला, पोरी असं नाही बोलायचं ग. तुम्ही पोरी म्हणजे दारातील अंगणात दाणे टिपणारी पाखरं. ती कायमच अंगणात राहण्यासाठी आलेली नसतात ग. कधीतरी त्यांना चिमुकली पंख पसरून उडून जावंच लागतंय. पोरीचं जीवन हे असं असतंय. माहेर काही जन्मभर पुरणार नसतं, समजलं? पण निर्मला, आईच्या विरहाच्या कल्पनेनं डोळ्यातील ओघळणाऱ्या अश्रूंनी त्यांची छाती भिजवीत राहिली. त्या दोघा मुलांच्या प्रेमानं कमलाबाईंना मनात समाधान वाटत होतं. त्या खूप तृप्त होत्या. संग्राम ऑफिसमध्ये काम पाहत होता. समोर बसलेल्या लेडी टायपिस्टला महत्वाचं लेटर टाईप करायला सांगत होता. एवढ्यात ऑफिसचा शिपाई केबिनचा दरवाजा लुटून आत आला आणि त्यानं एक पत्र आणून त्याच्याकडे दिलं. ते जनरल मॅनेजर सी.पी. मेहतांनी दिलेलं होतं. त्यात अवघ्या 2च ओळी होत्या. लंच टाईमला हॉटेल रोजलँडमध्ये भेटावं.
अत्यंत महत्वाचं बोलायचं आहे. अर्धा तास वेळ काढून नक्की यावं. आपला सीपी मेहता. पत्र वाचून संग्राम सचिंत झाला. काय काम असेल बरं? तो विचारात पडला. त्याने क्षणभर चिठ्ठीकडे पाहिले आणि मग शिपायाकडे पाहिले आणि त्याने विचारले, काय रे, मेहताजींनी पत्र द्यायला सांगितलं त्यावेळी मेहता साहेब कसे होते रे? संग्रामनं शिपायाला निरखून घेतलं. शिपाई एकदम गोंधळून गेला होता. तो म्हणाला, मला समजलं नाही साब. तसं नव्हे रे, ते खुशीत होते की रागात होते? संग्रामनं विचारलेला प्रश्न अर्धाच राहिला. शिपायानं सांगितलं, जी, मेहता साब तसे खुशीतच दिसत होते. ठीक आहे, मग जा तू. त्यांना म्हणावं मी येतोय तिथं. संग्रामनं सांगता शिपाई निघून गेला. त्यानं आपल्या हातातील घड्याळात पाहिलं. अजूनही अर्धा तास वेळ शिल्लक होता. परत त्यानं समोर टायपिंगसाठी बसलेल्या टायपिस्टला मजकूर सांगायला सुरुवात केली. 1:30 वाजता तो ऑफिसमधून बाहेर पडून फरलांगभर अंतरावरती असलेल्या भव्य अशा 3 मजली हॉटेल रोझलँडच्या दारात आला. अत्यंत अद्यावत अशा त्या हॉटेलमध्ये प्रवेशताच अनेक नजरा त्याच्याकडे रोखल्या गेल्या. पूर्वेकडील कोपऱ्यात मेहता त्याचीच वाट पाहत बसून होते. त्याला येताना पाहून मेहतांच्या चर्चेवर स्मित पसरलं. ते त्याला सामोरे आले. त्याचा हात हाती घेत त्यांनी विचारलं, हितच बसायचं की वर स्पेशल रूम मध्ये जाऊया? आपल्या सोयीनुसार कुठंही, संग्रामनं सांगितलं. मग वर जाऊ, मेहतांनी सांगितलं आणि ते चालू लागले. त्यांच्या मागोमाग संग्राम वरच्या हॉलमध्ये जाणारा प्रशस्त जिना चढू लागला. ते वरच्या हॉलमध्ये आले. वर डायनिंग हॉलला तशी विशेष गर्दी नव्हती. हॉल बराच लांब रुंद होता. आकर्षक रंगसंगती, कलात्मक आणि अद्यावत सजावट यांचं दर्शन तिथे होत होतं. तिथंच एका छोट्याशा रूम मध्ये ते गेले. त्या रूम मध्ये एक सनमायकाचं टेबल आणि 4 खुर्च्या होत्या. भिंतीवर सुरेख असं पेंटिंग्ज होतं. जवळच असलेल्या काचेच्या लांबट खिडकीतून खालची रहदारी पाहता येत होती. खिडकीजवळ एका उंच झाडाची फांदी आली होती. तर भिंतीवर कोपऱ्यात पाण्याच्या बाटलीत ठेवलेला मनी प्लॅन्टचा वेल फिक्कट निळ्या भिंतींना शोभून दिसत होता. भिंतीतल्या खिडक्या, दारं यावर सोडलेले हिरवे पडदे फडफडत होते. कूलर चालू असल्यानं वातावरण थंडगार होतं. बेसिन जवळ जाऊन तोंड हात धुवून तो परत रूम मध्ये आला. बियर घेता की नाही, मेहतांनी त्याला विचारलं. त्यानं होकारार्थी मान हलवली. कोपऱ्यात आलेल्या वेटरला सांगितलं, 2 पेग चिल्ड बियर. वेटरनं मान हलवली. त्याला थोड्याशा उशिरानं नॉनव्हेज जेवणाची ऑर्डर दिली. वेटर निघून गेला. मिस्टर ठाकूर, बऱ्याच दिवसांपासून मी आपल्याशी बोलायचं ठरवतोय, पण निवांतपणा असा लाभलाच नाही. आज त्याचा योग आलाय. म्हटलं मुन्ना शेठजी आज नाहीत, थोडी मोकळीक आहे, भेटावं आज. मेहता म्हणाले. मुन्ना शेठ आज नाही तिथं? गेले कुठं मग? संग्रामनं विचारलं. गिरिजा मंदिरच्या बंगल्यावर विश्रांतीला. अकस्मात बरं गेले ते? अकस्मात नाही, तसे जातात अधूनमधून. एवढ्यात वेटरनं बियर आणून ठेवली. पेल्याला पेला भिडवून बियर घुटक्या घुटक्यांनी घेत मेहतांनी बोलायला सुरुवात केली. ठाकूर, थोड्याशा नाजूक विषयावरती मला बोलायचं आहे. 4 महिन्यांपूर्वी प्रिन्स अमीर कॉलेजमध्ये आपला आणि निर्मलाचा सत्कार झाला. निर्मला ही आपली बहीण असल्याचं मला त्या रात्री समजलं. तिला मी आपली सून म्हणून आणावी असा विचार केला आहे. आपला निर्णय मला समजायला हवा. मेहतांनी सांगताच संग्रामच्या हातातील पेलाच निसटला असता, पण त्यानं स्वतःला सावरलं. ते अकस्मात असं काही धक्का देणारं विचारतील ही अपेक्षाच त्यानं केलेली नव्हती. तो आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहतच राहिला. पण पण मेहताजी, आश्चर्याचा थोडा धक्का ओसरताच तो बोलू लागला. पण मेहता म्हणाले, सांगा. असं पहा ठाकूर, कदाचित आपण माझ्या मुलग्याला पाहिलं नसेल. तो पदवीधर झालाय. सध्या त्याचा पोलीस सब इन्स्पेक्टरसाठी प्रयत्न चालू आहे. आमच्या नंदनचा आणि निर्मलाचा दीर्घ परिचय आहे. दोघेही एकमेकाला अनुरूप आहेत याची खात्री आहे मला. प्रश्न आहे तो फक्त आपल्या आणि भाभीजींच्या निर्णयाचा. मेहतांच्या शब्दांचा ओघ त्याला थोपविता येतच नव्हता. इतक्या वेगानं ते बोलत होते. त्यांना मध्येच थांबवीत संग्राम म्हणाला, पण मेहताजी, आमच्या घरची परिस्थिती आपल्या श्रीमंतीशी तुलना करता येणारी नाही अशी आहे. 4 महिने झालेत माझी नोकरी सुरू होऊन. आम्ही मध्यमवर्गीय माणसं. आपल्यासारख्यांच्या प्रतिष्ठेला साजेचं असं काही करू शकत नाही. मेहतांनी त्याचा हात आपल्या हाती घट्ट धरला. स्नेहार्द्र दृष्टीनं त्याला न्याहाळीत ते म्हणाले, ठाकूर, जगातले सगळे व्यवहार
पैशाच्या श्रीमंतीवरती चालत असले तरी ऋणानुबंध बळकट करणारे प्रीतीचे व्यवहार मनाच्या श्रीमंतीवरती चालतात. संग्राम बेटा, पैसा हे व्यवहार सुरळीत ठेवण्याचं साधन आहे, मानवी जीवनाचं अंतिम ध्येय नव्हे. पैसा हे ध्येय मानणारी माणसं ही माणसंच असत नाहीत, ती गुलाम असतात. मनाची गुलामी ही शारीरिक गुलामीहून भयानक असते. घराण्याच्या मोठेपणापेक्षा संस्कारातील मोठेपणावरती विश्वास असणारा, सौंदर्या इतकंच गुणाचं मोल करणारा वरपिता आहे मी. आमच्या नंदनच्या सोबत ती एकदा घरी आली होती. त्यावेळी तिच्या वागण्यातील खानदानी मार्दव, शालीनता ओळखली आणि निर्मला सून म्हणून मला पसंतच पडली. मेहता थांबले. संग्रामला खूप आनंद झाला होता आतून. त्याच्या डोळ्यांतून ओघळणारे आनंदाश्रू गालांवरून खाली आले. तो म्हणाला, मेहताजी, आपल्याला सून म्हणून ती पसंत आहे. तिला तुमचा नंदन पसंत आहे. मग मग माझा विरोध कसा असेल हो? मी आज आईची संमती घेईन. उद्या आपल्याला माझा निर्णय सांगेन. मेहताजी, माझी निर्मला खूप भोळी आहे, सुस्वभावी, मोकळ्या मनाची आहे. आम्ही बहीण भावंड एकमेकाला सांभाळून घेत आजवर दिवस काढले. आता तिला सुखी ठेवावं वाटतं. तिला काटा टोचला तर मला रक्त येईल. मेहताजी त्याला म्हणाले, संग्राम, वचन देतो तुला, तिला तळ हातावरील फोडासारखी जपली जाईल. समाधान झालेल्या मेहतांनी जेवण आणायला सांगितलं आणि पेल्यातील उरलेली बियर घोट घोट घेत राहिले. दुपारी कमलाबाई विसावल्या होत्या. कॉलेजमधून परत आलेली निर्मला नुकती जेवून वाचत पडली होती. वाचता वाचता ती तिथं झोपी गेली होती. ती वाचत असलेलं पुस्तक तिच्या हातात तसंच राहिलं होतं. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यानं त्याची पानं फडफडत होती. थोडीशी गुंगी लागली आणि तोच दाराशी कार थांबल्याचा आवाज आला. तशी ती दचकून जागी झाली. विस्कटलेली वेणी आणि साडी सारखी करीत ती दाराशी निघाली. त्याच वेळी कमलाबाईंचा आवाज तिच्या कानांवर आला, निर्मला, बाहेर कोण आले बघ बरं. निर्मलेनं अर्धवट ढकललेलं दार उघडलं. पांढऱ्या रंगाच्या गाडीतून उतरणारा माणूस घाबऱ्या घाबऱ्या विचारित होता, संग्रामसिंग ठाकूर साहेबांचं घर हेच नवं? होय, काय झालं? तुम्ही असे घाबरलात का? त्याला घाबऱ्या चेहऱ्यानं पाहून निर्मलाही घाबरून गेली होती. तो सांगत होता, बाईजी, फार वाईट बातमी आहे. बाईजी, गिरिजा मंदिराहून शेठजींचा फोन आलाय. संग्रामसिंग ठाकूरांच्या गाडीचा भीषण अपघात झालेला आहे. काही सांगण्याजोगं नाही बाईजी, तो अडखळत घाबरत घाबरत सांगत होता. तो म्हणाला, गाडी उलटलेली आहे. पंचनामा होऊन प्रेत पोस्टमार्टमला नेण्यापूर्वी आपण त्यांना पाहायला यावं. चला चला बाईजी. त्याच्या शब्दांनी निर्मलाला भयंकर धक्का बसला. मस्तकावर घणाघात झाला. संग्रामचा आकर्षक चेहरा तिच्या नजरेसमोर आला. दुःख आणि भीती यामुळे तिला काही सुचलं नाही. पायऱ्या उतरून धावता धावता ती ओरडली, आई, आई, संग्रामच्या गाडीला अपघात झालाय. मी त्याला पाहायला निघाले. तिच्या शब्दांनी झोपलेल्या निर्मलाबाई दचकून उठल्या. आतून त्या धावत धावतच बाहेर आल्या. त्यांच्या पायाला कंप सुटला होता. घशाला कोरड पडली होती. दाराच्या चौकटीचा आधार घेत त्यांनी विचारलं, काय काय म्हणलीस निर्मला? संग्राम भैयाला अपघात झालाय. मी पाहून येते त्याला, निर्मलाने येणारा हुंदका आवरीत सांगितलं. कमलाबाईंनी मोठ्यानं टाहो फोडला. संग्राम, राजा, असं कसं झालं रे? त्यांच्या टाहोनं धावत आलेल्या राम लखनला गाडीत बसता बसता निर्मलानं सांगितलं, रामू काका, आईला सांभाळा, मी येते इतक्यातच. निर्मलेनं दरवाजा लावून घेताच ड्रायव्हरनं गाडी सुरू केली. निर्मलेच्या शेजारी बसलेल्या माणसानं गाडीच्या दाराच्या काळ्या रंगाच्या काचा वर चढवल्या आणि गाडी वेगानं धावत निघाली. दाराच्या पायरीवरती उभ्या असलेल्या कमलाबाईंना भयंकर धक्का बसला. त्या बेशुद्ध होऊन धाडकन खाली कोसळल्या. सारे शेजारी पाजारी त्यांच्या भोवती धावले. पायरीवरून खाली कोसळल्यामुळं त्यांच्या डोक्याला जखम झाली होती. त्यातून रक्ताची धार लागली. त्या बेशुद्ध झाल्या होत्या. घरात आणून त्यांच्यावर उपचार करायला सुरुवात केली, पण खूप उशीर त्या शुद्धीवर आल्या नाहीत. तेव्हा राम लखन म्हणाला, कमला भाभींना हॉस्पिटलला न्यावी, हेच बरं. तसंच करावं. डॉक्टर उपचार करतील. थांबा, मी टॅक्सी आणतो. म्हणून एक शेजारी धावला. थोड्या वेळातच टॅक्सी दारात आली. कमलाबाईंना टॅक्सीत मागं बसवलं गेलं. त्यांच्या शेजारी 2 बायकांना बसवलं. राम लखन ड्रायव्हर जवळ बसला आणि गाडी राजा छत्रसाल बुंदेला हॉस्पिटलच्या रोखानं धावू लागली. मेहताजींच्या सोबत जेवण करून आल्यानंतर
अतिशय समाधान नि खुशीनं संग्राम ऑफिसमध्ये काम करत होता. कामाची वेळ संपून कधी आपण घरी जातो याची आतुरता लागली होती. ही आनंदाची बातमी आपण आईला कधी जाऊन सांगतो याची उत्सुकता होती. घरी जाताच त्याला निर्मलाची छेड काढायची होती. तिला खूप चिडवायचं होतं. स्वतःशी मनोरथ रचता रचता त्यानं ऑफिसमधील काम संपवायला सुरुवात केली. क्षणाक्षणांनी वेळ जात होता. वारंवार घड्याळाकडे पाहत संग्रामनं कामं संपवली. सारे कागदपत्र फायली गोळा करून जवळच्या लोखंडी कपाटात ठेवता ठेवता शिळेवर गीताच्या ओळी खेळवीत कपाटाला कुलूप लावलं आणि त्याच्या आरशात एकवार निरखून पाहत तो म्हणाला, संग्राम राजे, आता बहिणीच्या विवाहाची जबाबदारी पार पाडलीत की एक मोठी समस्या मिटली. आणि तो खुशीतच बाहेर पडला. त्याला माहीत होतं ड्रायव्हर गाडी घेऊन खाली उभा असेल, पण मेहतांनी थांबवल्यानं तो थांबला. त्याला आपल्या खास केबिनमध्ये घेऊन जात दार लावीत ते एकदम हलक्या आणि खाजगी आवाजात म्हणाले, संग्राम, दुपारी जेवण घेताना मी एक गोष्ट बोलायची विसरूनच गेलो. तुम्हाला एक महत्वाची आणि खाजगी सूचना करायची होती. मेहता गंभीरपणे सांगू लागले. तसा संग्राम बुचकळ्यात पडला. काहीसं गोंधळूनच त्यानं विचारलं, कसली सूचना? माझ्या मुलासारखा आहेस म्हणून तुझी चिंता वाटते संग्राम. तू तरुण आहेस. जगाचा अनुभव थोडासा कमी आहे. स्वभाव नको तितका निष्पाप आहे, प्रामाणिक आहे. तुझ्या या स्वभावाचा फायदा कुणी घेऊ नये याची सावधगिरी बाळग. दुसरं असं, त्यांनी आपल्या सभोवार चाहूल घेतली आणि ते म्हणाले, मुन्ना शेठ, तुला ज्या सवलती देत आहेत त्या स्वीकारताना शक्य ती सावधगिरी बाळग. कारण मुन्ना शेठ सापापेक्षाही घातकी माणूस आहे. एखाद्या सापावरही विश्वास ठेवलास, प्रेम केलंस, तर सापही आपला दुर्गुण विसरेल. पण मुन्ना शेठ ही व्यक्ती फार निराळी आहे. मेहता सांगत असताना क्षणभर त्याला विश्वासच बसेना. तो गोंधळून गेला. त्याने विचारलं, मी कसा विश्वास ठेवू यावर? ते माझ्याशी किती प्रेमानं वागतायत. घरची आपुलकीनं चौकशी करतायत. माझे वडील माझ्या लहानपणी वारले तेव्हापासून मी ओळखतोय त्यांना. त्यांनी आपला नोकर वारला, त्याच्या परिवाराचा उदरनिर्वाहासाठी सोय म्हणून 12,000 रुपये दिले. घरचे अश्रू पुसून त्यांनी धीर दिला. मला मानाची नोकरी दिली. 60,000ची गाडी वापरायला दिली. हे सारं दांभिकपणाचं, स्वार्थाचं होतं का? आता मी त्यांच्यावर अविश्वास दाखवणं ही नालायकपणाची कमाल ठरेल. त्याला मध्येच थांबवीत मेहता म्हणाले, रागावणार नसलास तर सांगतो ठाकूर. बोला. सांगू? सांगा. संग्रामनं त्याला संमती दिली. मी तुम्हाला सावध करतोय ठाकूर. कारण मुन्ना शेठचं प्रेम, त्याच्याकडून मिळणारी सहानुभूती, अनुकंपा हे एक फार मोठं आणि अतूट धाग्यांचं जाळं आहे. त्यात फसलेल्या माणसाला आपण त्या जाळ्यात फसत असल्याची जाणीव देखील लवकर होत नाही. आणि एकदा एखादा त्यात अडकला की सर्व नाश झाल्याखेरीज बाहेर पडत नाही. संग्राम, मुन्ना शेठ अतिशय नराधम, पापी, विश्वासघातकी आहे. त्याला वैषयिक विकृती जडलेली आहे. ज्या घरात एखादी सुंदर तरुणी आहे त्या घरातील गरजू तरुणांना अशा मोहाच्या जाळ्यात तो अडकवतो. त्यांच्या लाचार परिस्थितीचा फायदा घेतो. पोटाची आग आणि समोर भुरळ घालणारं वैभव यांनी माणूस फार लाचार बनतो. सारा स्वाभिमान, निष्ठा गुंडाळून जगणारी ही या फर्ममधील सारी पोरं त्यांच्या घरातील बहिणींच्या लिलाव झालेल्या शिलाच्या मोबदल्यात जगतायत. मला तुझी फार चिंता वाटते बेटा. निर्मलेला सांभाळा. संग्राम, देव करो आणि असा मानहानीचा, लाचारीचा प्रसंग तुमच्यावर न येऊ. मेहता तळमळीनं बोलत होते, पण मुन्ना शेठवरील विश्वासानं संग्रामला त्यांची तळमळ समजली नाही. काहीशा संतप्त आवाजात तो म्हणाला, सांभाळून मेहताजी, मुन्ना शेठचा अपमान करताय तुम्ही. संग्राम, संतापू नकोस. मुन्ना शेठ विषयी सावध करतोय तुला. अजूनही वेळ गेलेली नाही संग्राम. सावध हा. मला तुझ्या बहिणी इतकीच माझ्या नंदनच्या भावी वधूची चिंता वाटते. एवढ्यासाठी सांगतोय तुला. मेहता अतिशय तळमळीनं सांगत होते. पण संतापलेल्या संग्रामनं त्यांच्यावर हात उगारला, पण गालफाडात मारण्याचं धाडस त्याला झालं नाही. तो ओरडला, तोंड सांभाळून बोला मेहताजी. मुन्ना शेठ विषयी पुन्हा असं एखादा शब्द निघाला तर. तो भरकन केबिनचं दार उघडून बाहेर पडला. भराभर जिने उतरत तो बाहेर आला आणि कारचा दरवाजा उघडून आत बसला. धाडकन दार लावून घेतलं. कार धावू लागली. अंधार पडला होता. सर्वत्र दिव्यांच्या झगमगाटात दुकानांच्या पाट्या झळकत होत्या. रस्त्यावर नेहमीची वर्दळ दिसत होती. वाहनांचे हॉर्न सारखे वाजत होते, पण संग्रामचं बाहेर लक्षच नव्हतं.
खरं काय आणि खोटं काय हेच समजत नव्हतं. तो अस्वस्थ झाला होता. त्याला काहीही समजत नव्हतं. नक्की खोटं कोण आहे? मुन्नाशेठ की मेहता? मुन्नाशेठ सारखा निगर्वी, विशाल असं सामाजिक कार्यक्षेत्र असणारा प्रतिष्ठित माणूस एवढा बदफैली विकृत हीन जीवन कसं जगेल? विश्वास बसत नाही आपला. त्यानं मानेला जोरदार झटका दिला आणि मागे मान टाकून तो डोळे मिटून विचार करू लागला. कार आपल्या संत गतीने धावतच राहिली. निर्मलाला घेऊन धावणारी कार अतिशय वेगानं गिरिजा मंदिरच्या दिशेनं धावत होती. कितीही वेगानं धावली तरी तो वेग निर्मलेला कमीच वाटत होता. डोळ्यांतून अश्रूंच्या अखंड सरी बरसत होत्या. अनावर हुंदके फुटत होते. दुःखाचा उमाळा आवरत नव्हता. संग्रामचा अपघाती मृत्यू झाला ही बातमीच तिला खरी वाटत नव्हती. पण दुर्दैवानं ती खरी असावी असं तिला वाटत होतं. संग्रामचे अनेक चेहरे तिला आठवत होते. गॅदरिंगच्या दिवशी रात्री आईच्या ताटातील घास आग्रहानं घेणारा संग्राम. पगाराच्या पहिल्या दिवशी प्रेमानं, आठवणीनं साडी, रिस्टवॉच आणणारा संग्राम. त्या साऱ्या आठवणी किनाऱ्यांशी लाटा आदळाव्यात तशा येत होत्या. आपण पोरकं झाल्याची असह्य आठवण तिच्या दुःखाची तीव्रता वाढवीत होती. पण एका शंकेचं समाधान होत नव्हतं. संग्राम गिरिजा मंदिरला का गेला? कारच्या भयानक वेगानं तिचे विचार धावत होते आणि विचारातच शोकनिद्रेत ती गाढ झोपी गेली होती. गालांवर अश्रू सुकले होते. मुद्रा खिन्न झाली होती. कार आता घाट चढू लागली होती. उजव्या बाजूला गर्द झाडीनं झाकलेली दरी, तर डाव्या हाती झाडाझुडपांनी आच्छादलेला, संध्या छायांनी घेरलेला गिरिजा मंदिराचा डोंगर. साऱ्या रस्त्यावर ट्रक, वाहनांचे आवाज घाटात घुमत होते. पाखरांचा कलकलाट एकसारखा चालू होता. झाडांच्या शेंड्यांवरून वानरांची टोळी झेपावत डोंगर चढत होती. ड्रायव्हर समोर पाहून भावनाहीन चर्येनं ड्रायव्हिंग करीत होता. सूर्याचा लाल गोळा अस्ताला गेला होता. निर्मलेला शांत झोप लागली होती. मागे मान टाकून ती झोपली होती. त्या ग्लानीतच तिला स्वप्न पडलं होतं. आपण एका उंच कड्यावर उभे आहोत. आपली आई आपल्याला मिठीत घेण्यासाठी हात पसरून अंतराळात उभी आहे. शेजारी आपला भाऊ संग्राम उभा आहे. त्याच्या हातात कसलं तरी विचित्र शस्त्र आहे. ती स्वतःच्या सभोवार पाहते आहे. चारही दिशांनी मंजूळ, मधुर पण धारदार आवाजात तिला हाक घातली जात आहे. निर्मला, 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 निर्मला. बेटा. त्या आवाजाचं भयप्रद वाटणारं स्थित्यंतर करीत भयंकर असे प्रतिध्वनी साऱ्या आसमंतातून उठत आहेत. त्या आवाजांनी गोंधळून ती चारही दिशांना पाहते आहे. तोच एक विचित्र, अकराळ विकराळ आकृती आपल्या रोखानं येत आहे. तिच्या हाताच्या पसरलेल्या पंजांना लांब लांब नखं आहेत. त्या झेपावणाऱ्या अमानुष आकृतीवरती आपला दादा झेपावतो आहे. दोघांचा निकराचा संघर्ष चालू आहे. संग्राम पराभूत होऊन कोसळला आहे. ती अकराळ विकराळ आकृती आपल्याच रोखानं येत आहे. समोर हात पसरून आधारासाठी आई उभी आहे. स्वतःला वाचवून तिच्या कुशीत लपण्यासाठी ती झेपावते आहे. पण तिचा तोल जाऊन कड्यावरून खालच्या खोल खोल अशा अंधाऱ्या दरीत कोसळताना ती प्राणभयानं किंचाळते, आई! आणि ती ओरडतच जागी झाली. तिनं डोळे उघडून पाहिलं तेव्हा काहीसा अंधार पसरला होता. गाडी धक्के खात थांबली होती. कार थांबताच ती खाडकन दरवाजा उघडून आक्रोशात बाहेर धावली. संग्राम, संग्राम, भैया! साऱ्या शांत वातावरणात तिनं फोडलेल्या टाहूचे ध्वनी प्रतिध्वनी उमटले. मागोमाग येणाऱ्या ड्रायव्हरला रडत आक्रोशत ती म्हणाली, दाखवाना संग्राम कुठा येतो. तिच्या त्या केविलवाण्या आवाजातील टाहोनं सभोवार पसरलेल्या काळोखाच्या अंगावर शहारा उठला. पण त्याच वेळी आपल्या भावाच्या नावानं टाहो फोडणाऱ्या निर्मलेच्या तोंडावर बळकट हाताचा पंजा दाबला गेला. आवाज घुसमटला. अंगाभोवती दणकट मिठी पडली आणि एक खुनशी धारदार आवाज तिच्या कानात शिरला. निर्मला ठाकूर, निष्कारण आरडाओरडा करू नका. तो शहाणपणा ठरणार नाही. तुमचा भाऊ माधवपुरात सुरक्षित आहे. शेठने तुम्हाला इथं आणलंय. चला आत. आणि तिला काही समजण्यापूर्वीच ओढत फरफटत बंगल्यात न्यायला सुरुवात केली. त्यांचा हेतू लक्षात येताच ती सुटण्यासाठी धडपडू लागली. ओरडू लागली, आरडू लागली. तिच्या धडपडीनं त्यांनी फरफटत नेल्यामुळे तिच्या अंगावरची वस्त्र अस्ताव्यस्त झाली. तिला खेचून बंगल्यात आणली आणि दूर ढकलून त्या माणसानं धाडकन दरवाजा बंद केला. त्या लांब रुंद दिवाणखान्यात ती एकटी राहिली. भीतीनं थरथरत हुंदके देत ती चहू दिशा न्याहाळू लागली.
एवढ्यात निळा गडद नाईट गाऊन घातलेले मुन्ना शेठ हातात दारूचा प्याला घेऊन संथ गतीनं पायऱ्या उतरून खाली येत होते. त्यांना पाहताच ती संतप्त आवाजात उद्गारली, कोण? मुन्ना शेठ? मला इथं कशाला आणलंय? त्या तिच्या बोलांनी मुन्ना शेठ मोठ्यानं हसले. नशिल्या डोळ्यांनी तिला न्याहाळीत एक एक पायरी उतरून येत ते म्हणाले, यू आर वेलकम मिस निर्मला ठाकूर. पण त्यांना येत असताना पाहून ती म्हणाली, सांगा मुन्ना शेठ, मला इथं का आणलंय तुम्ही? पण मुन्ना शेठ दारूचा एक लहानसा घोट घेत म्हणाले, तुझ्यासारखी सौंदर्यवती अशा रीतीनं का आणली जाते हे न समजण्या इतकी तू भोळी आहेस का? निर्मला, गेले 4 महिने मुन्ना शेठचा जीव तुझ्या भेटीसाठी घायाळ पाखरासारखा तडफडत होता. आज त्या तळमळणाऱ्या मनाला शांती देण्यासाठी तुला इथं आणले. त्या दिवशी कॉलेजच्या रंगमंचावर तू नाचताना तुझ्या कोमल पायाखाली या मुन्ना शेठचं काळीज सापडलं ग. निर्मला, कातर वेळेला रातराणी फुलावी तशी आपल्या धुंद सौंदर्यानं या मुन्ना शेठला तू घायाळ केला आहेस. त्यांच्या शब्दांनी ती भीतीनं थरथरत अब्रूच्या भीतीनं रडू लागली, हुंदके देऊ लागली. पण त्याच वेळी बाटलीतील दारू पेल्यात ओतत तिच्या समोर येत काहीसे हसत ते म्हणाले, अरे रडतेस का अशी? रोना नहीं साकी, हमारे खुशी का मौका है ये. मुन्ना शेठची मर्जी लाभणं किती भाग्याचं लक्षण आहे आणि तू रडतेच चक्क. ए शराब पिओ, पिओ ए शराब. मुन्ना शेठने दारूचा पेला तिच्या ओठाशी भिडवला आणि थरथरत मागे मागे सरकणाऱ्या निर्मलाच्या गालांवर थपडा मारीत ते ओरडले. तिच्या उघड्या ओठात दारूचा पेला जबरदस्तीनं रिता करीत ते खदा खदा हसू लागले. तोंडातली दारू थुंकून ओंजळीत मूक लपून निर्मला रडू लागली. पण त्याच वेळी शेठनी हातातील पेला फेकून दिला आणि ओंजळीत मूक लपवीत हुंदके देणाऱ्या निर्मलाचा हात हिसकीत ते म्हणाले, आता या नशेची गरज नाही. हवी ती नशा आता लुटणार आहे मी. पण संताप, दुःख आणि भीती यामुळं बेभान झालेली निर्मला ओरडली, नाही नाही मुन्ना शेठ, ते शक्य नाही. जीव देईन मी. पोरी, मुन्ना शेठ सारख्या माणसाचा जीव गळ्यात आणून भिडवलास आणि तू जीव कशाला देतेस ग? मुन्ना शेठला अशक्य अशी एकही गोष्ट जगाच्या पाठीवर कुठेही नाही. तुला पाहिलं त्याच दिवशी तुझ्या सौंदर्याची किंमत या मुन्ना शेठने मोजली. सौदा योग्य नसता तर सामान्य ड्रायव्हरचं कालचं कवळं पोर हजारो रुपये किमतीच्या गाडीतून फिरलं असतं का ग? त्यांनी तिच्या हाताला धरून आपल्या जवळ खेचली आणि तिला घट्ट कवटाळून ओठांना ओठ भिडवण्याचा प्रयत्न करीत मुन्ना शेठ म्हणाले, साकी, तुझे मालूम नहीं कैसी पिलाई जाती है. ढक्कन खोलने से पहिले बोतल हिलाई जाती है. पण त्यांची शायरी अपुरी राहिली. तिनं त्यांच्या गालांवर थपडा लगावल्या. मनगटाला चावण्याचा प्रयत्न केला. खदा खदा हसणाऱ्या शेठजींच्या विळख्यातून सुटून आपले शील सुरक्षित राखण्यासाठी ती धडपडू लागली. त्या धडपडीत तिच्या हातातील बांगड्या फुटल्या. साडीच्या चिंध्या चिंध्या झाल्या. ती भयभीत होऊन आक्रोशू लागली. पण वासनेनं पिसाळलेल्या मुन्ना शेठना तिचा आक्रोश समजत नव्हता. केविलवाण्या भावना समजत नव्हत्या. त्यांना दिसत होतं ते फक्त निर्मलाचं सौंदर्य. त्या सौंदर्याचा बळी घेण्यासाठी मुन्ना शेठ धडपडत होते. तिच्या मुखावर, अंगावर नखांचे ओरखडे उठले. ती किंचाळत राहिली, मुन्ना शेठ, सोडा, सोडा मला मुन्ना शेठ. पाया पडते मी तुमच्या. माझी अब्रू लुटू नका हो. मी तुमच्या मुलीसारखी. पण वासनेनं तापून उठलेल्या मुन्ना शेठनी तिच्या गालावर फडाफड थपडा मारल्या. दात ओठ खात धापत धापत ते म्हणाले, मूर्ख आहेस निर्मला. असली नाती मुन्ना शेठच्या शौकाआड येऊ नयेत म्हणून मुन्ना शेठ अविवाहित राहिला. त्याला कुठलीही नातं समजत नाही. ज्या दिवशी त्यानं आईचा व्यभिचार उघड्या डोळ्यांनी पाहिला त्या दिवशी या जगातली सारी नाती त्यानं तुच्छ मानली. आता त्याला दिसतं फक्त तुझ्यासारख्या गरजू तरुणीचं उन्मत्त सौंदर्य आणि त्याला समजतं ते त्या अमोल सौंदर्याचा सौदा करणं. आजपर्यंत मुन्ना शेठ असंच खेळत आला आहे. बोलता बोलता त्यांनी तिला खालच्या गालिच्यावरती ढकलून दिली आणि क्षणातच निर्मलेची जीवघेणी किंकाळी भोवतीच्या अंधारात वेरली. इकडे विचारांच्या तंद्रीत गाडीतून निघालेला संग्रामसिंग ठाकूर आपल्या घरापाशी येऊन थांबला. गाडी थांबताच बसलेल्या संत धक्क्यानं तो भानावर आला. दार उघडून तो बाहेर येता सारे शेजारी गाडी भोवताली का गोळा झाले हेच त्याला समजेना. त्यानं पाहिलं घराचं दार उघडं होतं आणि फक्त बाहेरच्या खोलीतच उजेड होता. आत मात्र अंधार. निर्मला कुठे गेली? आई कुठे गेली? हे सारे शेजारी आपल्या भोवती का गोळा झाले? संग्राम भैया, तू सुरक्षित आहेस.
तर मग निर्मला कुठे आहे रे? शेजारच्या माणसानं विचारलं. पण त्याला प्रश्नाचा रोख नीटसा समजला नाही. त्यानं काहीसं गोंधळून चिडून विचारलं, मी सुरक्षित नसायला काय झालंय? आत्ताच तर ऑफिसातून येतोय, पाहताय ना तुम्ही. पण निर्मला कुठे आहे? आई कुठे आहे? अरे तुम्ही असे सारे मुक्यासारखं उभे का? त्यानं त्या माणसाचे खांदे धरून हलवीत विचारलं. त्या घाबरलेल्या माणसानं सांगितलं, संग्राम भैया, तुमच्या गाडीला अपघात झाला. तुम्ही भयंकर जखमी झाला. असं सांगत मुन्ना शेठचा माणूस गाडी घेऊन इथं आला. तेव्हा ती बातमी ऐकून भाभीजींना घेरी आली. त्या वरच्या पायरीवरून खाली कोसळल्या. डोक्याला मार बसलाय म्हणून त्यांना RCB हॉस्पिटलमध्ये रवाना केलंय आणि आलेल्या गाडीतून तुम्हाला पाहण्यासाठी निर्मला गिरीजा मंदिराकडे गेली. रामसिंग भराभर सांगत राहिला. संग्रामच्या मनाचा भयंकर गोंधळ उडाला. त्याला काही सुचेना. असंख्य शब्द त्याच्या डोक्यावर आदळत राहिले. त्यानं आपलं डोकं दोन्ही हातांनी घट्ट दाबून धरलं. त्याची अवस्था फारच विचित्र झाली. एवढ्यात आपल्या दिव्यांचा रखरखीत उजेड अंधारातून फेकत एक टॅक्सी त्याच्या दाराशी थांबली आणि त्या टॅक्सीतून राम लखन बाहेर पडला. तसे सारेजण त्यांच्याकडे धावले. पण दाराशी शेटजींची कार आणि संग्रामला पाहून आपल्या भोवतीचा गलका करणाऱ्या साऱ्यांना मागे सारीत तो पुढे झाला. त्यानं सुन्नपणे उभ्या असलेल्या संग्रामला धावत येऊन मिठी घातली आणि तो ओरडला, संगो संगो पोरा, कमला भाभी निघून गेली रे. राजा तू पोरका झालास. रामलखन लहान मुलासारखा रडू लागला. साऱ्या गल्लीवर दुःखाची कुऱ्हाड कोसळली. संग्राम निर्जीव उभा होता. त्याच्या डोक्यावर भयंकर आघात झाला होता. त्याची आई मरण पावली. संग्राम पोरका झाला. आणि निर्मला? त्याला निर्मलेची आठवण झाली आणि एका अनामिक अभद्र भीतीनं तो थरारून उठला. त्याला मेहताजींचे शब्द आठवले, निर्मलेला सांभाळ. मला तुझ्या बहिणी इतकीच नंदनच्या भावी वधूची चिंता वाटते. संग्राम, मुन्ना शेठ अतिशय नराधम, पापी, विश्वासघातकी आहे. त्यांचे ते शब्द त्याच्या मेंदूच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवू लागले. निर्मलेला फसवून गिरीजा मंदिरला नेलं याची त्याला खात्री पटली. आजच मुन्ना शेठ गिरीजा मंदिरला गेलेत. गिरीजा मंदिर परिसरात अपघात झाल्याचं खोटंच सांगितलं. त्याला त्या विश्वासघातानं भयंकर संताप आला. डोळ्यात संतापानं अंगार फुलला. डोक्यावरचे केस ताठ झाले आणि ठासलेल्या सुरुंगासारखा तो उसळला. मुन्ना शेठ, आता तुला जिवंत सोडत नाही. नरडीचा घोटच घेतो तुझ्या. पण ओरडणाऱ्या संग्रामचा राम लखननं हात धरला. सभोवार बायकांचा रडण्याचा आक्रोश उसळला होता. संताप, दुःख, अगतिकता यांनी संग्रामच्या डोळ्यांतून अश्रू निखळले. तो बोलू लागला, रामू काका, आई गेली, तिचे सारे विधी तुम्ही उरका. आणि रामू काका, नदीच्या घाटावर दुसरीही चिता तयार ठेवा. मी येतोय थोड्या वेळात. मला माहीत आहे आईच्या संस्कारासाठी मी हजर राहायला हवं. पण रामू काका, आई आणि धाकटी बहीण यांच्या चिता एकाच वेळी पेटवण्या इतकं कठोर दगडाचं काळीज या संग्रामसिंग ठाकूरच्या छातीत नाही हो. आमच्या निर्मलेला त्यांनी फसवलंय. असलं भ्रष्ट शरीर घेऊन ती जगणार नाही, कदापि जगणार नाही. बोलत बोलत गाडीत बसला आणि गाडी सुरू केली आणि वेगानं ती गिरीजा मंदिरच्या दिशेनं सोडली.